नायगाव तालुक्यातील नरसी येथील साईनगर वडगावे कॉम्प्लेक्समध्ये स्थापन झालेल्या माहेश्वर गणेश मंडळाने यंदाचा गणेशोत्सव सामाजिक उपक्रमांनी साजरा केला। 11 दिवस विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून दिनांक 6 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला। गेल्या अनेक वर्षांपासून आपली परंपरा जपत मंडळाने गणपतीची स्थापना केली होती। या 11 दिवसात मंडळाचे अध्यक्ष दिलीप वडगावे, भागवताचार्य हरिभक्तपरायण डॉक्टर श्री दिगंबर महाराज गडगेकर, अनिल कांबळे, ग्रामपंचायत सदस्य राजेश वडगावे, दिनील वडगावे, गोविंद खणपट्टे, कपिल गिरी, सुनील वडगावे, अरविंद वडगावे, महेश कांबळे आदी सदस्यांनी मिळून गणरायाची आरती, पूजा, विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम यशस्वीरित्या राबवले। पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात गावभर मिरवणूक काढून श्री गणेशाला निरोप देण्यात आला। मंडळाने डीजेचा वापर टाळत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले। हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे। साईनगर वडगाव कॉम्प्लेक्स आणि आमचं पूर्ण कॉलनी या भागातून आमच्या या ठिकाणी नवसाला पावणारा गणपती, विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या या ठिकाणी गणरायाचं आगमन झालं आणि आता आम्ही निरोप देत आहोत। खरं म्हणजे हे 11 दिवस कुणीकडे गेले काही पता लागला नाही, पण असं जड अंतकरणानं आता निरोप द्यावाच लागतं म्हणून आम्ही निरोप देत आहोत। पण खूप मनालाही वाईट वाटतं, पण आम्ही त्या अनुषंगाने आमच्या सर्व कॉलनीतील मग आमचे सगळे आमचे सहकारी असतील या अनुषंगाने आम्ही गणरायाची प्राण प्रतिष्ठा करतो। आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या गणपतीचे एक वैशिष्ट्य आहे की हा नवसाला नक्की पावणारा गणपती आहे। मी हरिभक्तपरायण गडगेकर महाराज या किंवा डॉक्टर गडगेकर महाराज या अनुषंगाने मी बोलत नाही, पण माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो। आणि सर्वांना विनंती की प्रत्येक जणांनी आमच्या गणरायाकडे विशेष लक्ष देण्यापेक्षा नक्की नवस करा, नक्की तो नवसाला पावणारा आमचा गणपती आहे। आणि आमच्या वडगावे कॉम्प्लेक्स, साईनगर वडगावे कॉम्प्लेक्स आणि आमचा पूर्ण एरिया यांच्याकडून विनंती आहे की सर्वांनी जेवढे गणेश मंडळ आहेत त्यांनी शांत रीतीने असं भजनाच्या आनंदाने भगवंताचं चिंतन करावं आणि गणरायाला निरोप द्यावा एवढीच विनंती करतो। गणेश मंडळ साईनगर नरसी येथील आपण पारंपरिक आणि नवसाचा गणपती म्हणणारा आज आपल्याला 11 वर्ष झालेले आहेत गणेश उत्सवाला। हा गणेश उत्सव आम्ही जसं लहान असताना सुरू केला, वयाच्या 10व्या वर्षीपासून आपण गणेश उत्सव करतो। आज 11 वर्ष पूर्ण झालेत गणेश उत्सवाला आमच्या। आणि महेश्वर गणेश मंडळ हा पारंपरिक पद्धतीने संस्कृती जपत उत्सव हा मोठ्या ह्याच्यानी सहभाग होतो। यामध्ये आपण बघत असाल की लहान लहान लेकरं आम्ही उत्साहाने यामध्ये साजरा करतात। आणि या गणपतीचं एक वैशिष्ट्य आहे की हा गणपती नवसाला पावतो। आपण पाहिलं असेल बरेचसे गणपती, पण हा गणपतीची मूर्तीची एक वैशिष्ट्य आहे की कळस पूजा झाल्यानंतरून प्रत्येक वर्षी कोणाला चमत्कार होतात आणि हा गणपती नवसाला पावतो। आणि आम्ही संस्कृती जपतो। बरेचसे प्रोग्राम घेतले। कोविड मध्ये आपण मास्क वाटप केलेले होते आपल्या गणेश मंडळाकडून। आताच्या काळामध्ये येणाऱ्या 2-3 काळामध्ये भ्रष्टाचारावर पण आपण हे केलं होतं, शेतकऱ्याच्या आत्महत्यावर पण आपण गणेश उत्सव हे केलं होतं मंडळाकडून। आता अतिवृष्टी झाली त्यावर पण मंडळाने आपण सहकार्य केलं होतं त्यांना, सर्व शेतकऱ्यांना। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड।